नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण वटवृक्षाबद्दल आणि वटपौर्णिमेबद्दल माहिती पाहणार आहोत. वटवृक्ष हा एक खूप मोठा वृक्ष आहे. अतिशय विशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. त्याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहोचतात. त्यांना आपण पारंब्या असे म्हणतो. जमिनीपर्यंत पोहोचल्यावर या पारंब्यांना खोडाचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला न्यग्रोध्र असेही नाव आहे. हे झाड सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसेल म्हणून बेंगलोलिन्स, तर बंगालीत व्याप याला बनिया असे म्हणतात म्हणून बनियान ट्री असे इंग्रजीमध्ये नाव आहे. भारतातील काही शहरात प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे झाड आढळून येते. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील वडचिंचोली येथे एक वटवृक्ष 2.5 एकर भूमीवर पसरलेले आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, महाराष्ट्रातील पेमगिरी गावातील वटवृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीर वट, कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डन मधील पसरलेला वड प्रचंड असून त्याच्या छायेत 4 ते 5 हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानात वटवृक्षाचे वय 350 वर्ष आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिओसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूर जवळ असलेला अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्ष ही सुमारे 1.5 एकर परिसरामध्ये पसरलेले आहे. वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी, रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिक्कट असतात. हिरवट रंगाची फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ही फळांप्रमाणे दिसतात पण तो पुष्पाशय असतो. याची फळे पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये फांदीवर खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लाल चुटूक, गोलाकार, पानाच्या देठालगत जोडी जोडीने असतात. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात. त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगामा फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपाळकृष्ण गायींना घेऊन रानात गेले असता गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रहाने लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपाळाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात सरसरतेचा भाव जागृत झाला. गोपी, सवंगडी आणि श्री गोपाल एक झाले. हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे द्रोण तयार केले. तेव्हापासून या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशीच पाने येऊ लागली अशी आख्यायिका आहे. म्हणून अशा वटवृक्षाला कृष्णवट असे नाव पडले अशी आख्यायिका आहे. वडाच्या पानांचा जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वांचा औषधी उपयोग म्हणून होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबवण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धन तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढते असे म्हटले जाते. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वटवृक्षाखाली. म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात. 4 वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेद वडांचा उल्लेख आढळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले.
त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला. अशी शतपथ ब्राह्मणांच्या त्यांच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवाचे वड हे निवासस्थान आहे, अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात. वड हा माघा नक्षत्रांचा आराध्य वृक्ष आहे. वटवृक्षाच्या खोडावर असलेल्या उभ्या छेदांमधून सुप्त लहरी या शिवतत्व आकृष्ट करतात आणि त्या वायुमंडळात प्रक्षेपित करतात. ज्यावेळी स्त्रिया वडाच्या खोडाला सुती धागा गुंडाळतात त्यावेळी खोडातील शिवत्वांशी संबंधित लहरी कार्यरत होतात व आकार धारण करतात. सुती धाग्यातील पृथ्वी व आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी ग्रहण करण्यास सुलभ होते. भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. त्यासोबतच त्यामागे काही आध्यात्मिक आणि धार्मिक कारणे देखील आहेत. म्हणूनच आपल्या पतीच्या उदंड आयुष्यासाठी या महिला वटसावित्रीची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे वटपौर्णिमेचे आणि वडाच्या झाडाचे हे महत्त्व आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा. आणि तुम्हा सर्वांनाही वटपौर्णिमेचे खूप खूप शुभेच्छा. तर मित्रमैत्रिणींनो, अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.